लोक महाराष्ट्र लाईव्ह, जनतेचा रोग। आज रक्षाबंधनाचा हा सण आहे आणि भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा, गोड नात्याचा हा सण आहे। जसं मागच्या वर्षी इथे येऊन मी मयूरची जबाबदारी घेतलेली होती आणि शिक्षणाची जबाबदारी आप्पासाहेबांनी मी त्यांची घेऊन वचन दिलं होतं की नेहमीच आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, कुठेही त्याला अडचण आली तर एक मोठी बहीण म्हणून मी इथे त्याच्यासाठी नेहमीच राहील। तर जसं आपल्याला माहिती आहे आप्पासाहेब त्यांच्या वचनाचे पक्के आहेत आणि त्यांचेच गुण कुठेतरी आहेत आणि तो वचन कुठेतरी पूर्ण करण्याचं काम असं मला वाटतं मी केलेलं आहे। आपण काही महिन्यापूर्वीच मयूरचं त्याला आवडेल त्या शाळेत ॲडमिशन करून दिलेलं आहे। तो आता त्याच्या आवडत्या शाळेत त्याच्या मित्रांसोबत स्कूल बसमध्ये बसून जातोय आणि मला तेच एक समाधान देतं की कुठेतरी त्याची इच्छा मी एक बहीण म्हणून पूर्ण करते। तर असंच माझी इच्छा आहे एक बहीण म्हणून की त्याने खूप प्रगती करावी, खूप मोठं व्हावं, त्याला शुभेच्छा देते। आणि परत एकदा काका तुम्हाला सांगते की तुम्ही एक मुलगी गमावली आहे पण एक कमावली आहे। मी नेहमीच तुमच्या सोबत आहे, तुम्हाला कुठेही वाटलं काही अडचण तर मी आहेच आणि तुम्ही म्हटल्या न्याय मिळवून द्यायचा तर ते 100% आम्ही त्याच्याच मागे आहोत की कसं लवकरात लवकर आपण त्यांना मला शिक्षण देऊ, शिक्षा देऊ आणि कसं कल्याणीला न्याय मिळवून देऊ, याच प्रयत्नात आम्ही सर्व आहोत। परत एकदा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।